काही हरकत नाही. आपण जरा विषयाकडे येऊ. आजही मिरची लागू शकते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दरवेळेसच अंतिम आठवडा प्रस्ताव आपला कायदा आणि सुव्यवस्थेवर येतो. अनेक घटना सांगितल्या जातात, काही खऱ्याही असतात, काही थोड्या अतिरंजित देखील असतात. पहिल्यांदा सांगतो की ज्या विविक्षित घटना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेवर मी काही बोलणार नाही, पण त्याची नोंद घेतलेली आहे. त्या संदर्भातल्या नोट्सही माझ्याकडे आहेत. आवश्यक असेल तर त्या आमदारांना मी पाठवून देईल. त्या प्रत्येक घटनेच्या संदर्भात काय कारवाई झाली आहे हे आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. पण त्याचवेळी मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की मी नेहमी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कायदा आणि सुव्यवस्थेला उत्तर हे स्टॅटिस्टिक्सने देणं हे काही योग्य नाही आहे. हे पूर्वी पण म्हणायचो, मी विरोधी पक्षात असताना म्हणायचो, इतके वर्ष गृहमंत्री तरी म्हणतो. पण दुर्दैवाने या सभागृहामध्ये चुकीचं स्टॅटिस्टिक्स मांडलं जातं आणि मग महाराष्ट्रच कसं क्रमांक 1 वर आहे असं ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राची बाजू तर मला मांडावीच लागेल आणि म्हणून मला मग आकडेवारी या ठिकाणी द्यावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम रेट हा कसा मोजायचा असतो. प्रति 1 लाख लोकसंख्या मोजायचा असतो. तो जर ॲब्सोल्यूट क्राईम रेट मोजला जयंतराव तर नेहमीच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असेल आणि नेहमीच गोवा शेवटच्या क्रमांकावर असेल, कारण गोव्याची लोकसंख्याच 15 लाख आहे. आता 15 लाखात क्राईम होतील तर किती होतील. आणि म्हणून प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर देशातल्या राज्यांमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही आहोत. हे 7वंही आहे हे काही खूप चांगलं असं मी म्हणणार नाही, पण विनाकारण आपल्याच राज्याला गुन्हेगारीत पहिला अशा पद्धतीनं सांगणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण 7व्या क्रमांकावर आहोत. आणि आपण जर बघितलं क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांच्या विरुद्ध जे अपराध आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. तिथेही पहिल्या क्रमांकावर आपण नाही. क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे लहान बालकांच्या विरुद्धचे गुन्हे यातही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे, इथेही पहिल्या क्रमांकावर नाही. त्यामुळे मला असं वाटतं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे काही रेपचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे, 17. आणि मायनरच्या संदर्भात 15व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जणू काही महाराष्ट्रामध्ये असं एकही घटना झाली तर त्याचं समर्थन नाही करताय. पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आजही अधिक सुरक्षित आहे. महाराष्ट्र आजही कायदा पाळणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे.